नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी आजची महत्त्वपूर्ण मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे सरकारकडून जाहीर झालेले आहेत. जाणून घ्या सविस्तर सुधारित पेन्शन नियम या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका. तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक कर्मचारी पेन्शन संदर्भात केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेली आहेत. त्यानुसार काही महत्त्वपूर्ण बदल यामध्ये करण्यात आलेले असून ते पुढील प्रमाणे आहेत. सदर नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये 80 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शनधारकांना आता अतिरिक्त पेन्शनचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक व निवृत्ती वेतन मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सदर 80 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना अनुकंपा भत्त्याच्या नावावर अतिरिक्त पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे. केंद्र सरकारने पेन्शन नियम 2021च्या नियम 44 मधील उपनियम 6 मधील तरतुदीनुसार सदर पेन्शनधारकांना अनुकंपा भत्ता दिला जातो. यामध्ये सुधारणा करून अतिरिक्त अनुकंपा भत्त्याच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे, ज्यामुळे 80 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयाच्या पेन्शनधारकांना सदर अतिरिक्त अनुकंपा भत्ता मिळणार आहे. अनुकंपा भत्त्याची टक्केवारी वयानुसार पुढील प्रमाणे जाणून घ्या. 80 ते 85 वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 20%, तर 85 ते 90 वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 30% रक्कम. त्याचबरोबर 90 ते 95 वर्ष असणाऱ्या पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 40%, तर 95 ते 100 वर्ष पेन्शनधारकांना मूळ पेन्शनच्या 50% रक्कम, तर 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या पेन्शनधारकांना त्यांच्या मूळ पेन्शनच्या 100% पेन्शन म्हणजे दुप्पट पेन्शन देण्याची तरतूद आलेली आहे. सदर अनुकंपा भत्त्यामुळे ज्येष्ठ पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यांच्या वयानुसार आरोग्यासाठी होणारा खर्च भागवले जाणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.